नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असे का व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटला ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो। तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। जर तुम्हाला फ्री मध्ये प्रो एपीके अलाइट मोशन किंवा कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे मित्रांनो। तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात अगोदर असतो अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो का प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो का बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर जे का बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बेट्स वगैरे लावून दिला मित्रांनो। मग आपला जे फर्स्ट नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर सॉन्ग ऍड करून घ्या। सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट लोगोचा व्हिडिओ दिला मित्रांनो। ह्या व्हिडिओला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो, जे खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे ते एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्या। जसं तुम्हाला सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सर्वात अगोदर फर्स्टला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे काही तुमचे असे प्रोजेक्ट फोटोज आहेत मित्रांनो, मग आपला असे प्रोजेक्ट फोटोज आहेत ते तुमचे फोटोज ऍड करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला जे सर्वात अगोदर फर्स्टला नंतर मित्रांनो मग आपला जे फोटो मित्र त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। मग प्रोजेक्ट सेकंड बीटला जायचं मित्रांनो। मग आपला फोटोचा पुढचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जो फोटो मित्र त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। मग आपल्या जे सेकंड बीटला आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्र त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। मग आपल्या जे सेकंड बीटला फोटोचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आणखी आपला जे का थर्ड बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या फोटो त्या फोटोला ऍड करायचं। जे का सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आणखी आपला जे का बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो दिला मित्र ह्या फोटोला ऍड करायचं। वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्याला मी फोटो वगैरे ऍड करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्या अशा म्हणजे सर्व बीटच्या मध्ये फोटोज वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशाच प्रकारे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके, जे का तुम्ही अशा फोटो वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे इमोजी पेजला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे का अशा प्रोजेक्ट वरच्या असतो स्क्रॉल करून वरच्या आपला सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मित्रांनो जे का वरच्या असतो सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे हे पीएनजी आहे मित्रांनो, ह्या पीएनजी लास्ट मध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं जे का दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे ऑर्डर शॅडोच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, शॅडो आहे मित्रांनो त्याला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे शॅडोची साईज आहे मित्रांनो मग आपला जे असतो ते 30 ठेवून घ्यायचं मित्रांनो। 30 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे का दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या जे का सर्व फोटोज आहेत सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असतो जे का शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 1 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असतो जे का बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे 1 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे सेकंड नंबर जे 2 नंबर जे फोटो त्या फोटोला सोडायचं मित्रांनो। मग आपलं जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे 1 नंबर जे सेकंड नंबर जे फोटो आहे त्या फोटोला सोडायचं मित्रांनो। मग आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं का पुढची फोटो सोडायचं मित्रांनो। मग आपल्या जे पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसं मी इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्या अशामध्ये तुम्ही पण लवकर जे अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असतो जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असतो जे बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे सेकंड बीट जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे पुढची फोटो सोडा जे सेकंड नंबर जे फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला आणखी आपला पुढची
फोटो सोडायचे का सेकंड नंबरच्या फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मित्र. मी जसं इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्र, त्या अशा म्हणजे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घ्या मित्र. मी पण लवकर अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्र. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे केल्यानंतर मित्र मग आपला जे काही एकदम छान असं पण जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला मित्र. मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकी व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.